मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश। जरांगेंचा बोलविता धनी कोण हे शोधणार, फडणवीसांचा इशारा। कर नाही त्याला डर कशाला, एसआयटी चौकशीच्या आदेशावर जरांगेंची प्रतिक्रिया। चौकशी एकतर्फी नको, सगळ्यांची करा, जरांगेंची मागणी। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती, त्यांनी केलेले आरोप पोरकटपणाचे। शरद पवारांचा हल्लाबोल। तर जरांगेंसोबत माझा काडीमात्र संवाद नाही, आमचे कॉल रेकॉर्ड तपासा, शरद पवारांचं आव्हान। राजेश टोपेंच्या कारखान्यावर जरांगेंच्या आंदोलनाचं षडयंत्र रचण्यात आलं, दरेकरांचा आरोप। तर 1% दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईन, राजेश टोपेंचं स्पष्टीकरण। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात। 26 फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू। मराठा समाजाला नोकरी शिक्षणात फायदा होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी अंतरिम अर्थसंकल्प अजित पवारांकडून सादर। अर्थसंकल्पात 6,522 कोटींची तरतूद। यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात, शेतकरी कोमात। उद्धव ठाकरेंची सडकून टीका। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचंही ठाकरेंना प्रत्युत्तर। हिमाचल राज्यसभा निवडणुकीत मोठा उलटफेर, काँग्रेसच्या 6 आमदारांचं क्रॉस वोटिंग। ईश्वर जिटीत काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवींचा पराभव, तर भाजपचे हर्ष महाजन विजयी। पंतप्रधान मोदींचा बुधवारी यवतमाळ दौरा। राज्यातल्या 4,900 कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान करणार। सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरातली 7 एकर जागेवर महाविस्टा उभारणार। मंत्रालय, विधिमंडळ, मंत्री आमदारांची निवासस्थानं एकाच ठिकाणी असणार। एकूण 7,500 कोटीहून अधिक खर्च प्रस्तावित। सलग तिसऱ्या दिवशी राज्यात अवकाळीसह गारपीट। बुलडाणा, छत्रपती संभाजीनगरसह नाशिकमध्ये पाऊस, अवकाळी पिकांना फटका। मुंबई रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत तनुष कोटियन, तुषार देशपांडेचा अनोखा विक्रम। बडोद्याविरोधात 10 आणि 11 नंबरवर बॅटिंग करत ठोकली शतक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।